तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या अशा नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर आता आम्ही चाललो आहे कोकणात. तुम्हाला सर्व मजा दाखवू, जेवढी मजा होईल तेवढी दाखवू. आता आपण सध्या दर्शन घेतो आणि आपण आपल्या लालपरीला घेऊन चाललो आहे. तिला पण लॉंग रूट होईल आणि मजा येईल खूप. आणि आपण महाराजांचं दर्शन घेतलं, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि बाप्पाचं पण दर्शन घेतलं. सर्व उत्तम होईल आता. तर आता पहिले आपण गाडीत बसू आणि आपण काय नाश्ता करायला जाऊया. चला, माझ्यासोबत तिन्ही माझे ब्रदर आहेत आणि मी चौथा, बघितला असेल. तर चला जाऊया आपण. पाहू शकता आपली लाल परी कशी चमकते, ती मस्तपैकी की धुळलेली, पण आता जरा उजेड नाही पडला त्यामुळं दिसत नसेल. तर आपण आता गाडीत बसूया आणि डिक्सलमध्ये भेटूया आपण काय ते नाश्ता पाणी करताना. तर मित्रांनो, आपण आता गाडी पार्क केली. पहिले गाडी पार्क केली व्यवस्थित, नंतर आपण आता उतरलो आहे. आपण श्री वर्धविनायक अष्टविनायक क्षेत्र महड इथे आलो दर्शनासाठी बाप्पाच्या. म्हणजे पहिले घरी दर्शन घेतलंच आम्ही, पण आता प्रत्यक्ष दर्शन घेऊ बाप्पाचं इकडे आलो समोरच. आणि बाकीचे गाडीतून उतरतायत, मग पहिले दर्शन घेऊ वगैरे आणि मग आपला प्रवास सुखाचा होईल. पाहू शकता बाप्पाचं दर्शन. गणपती बाप्पा मोरया. तर आता तुम्हाला दर्शन दिलं, आता आम्ही दर्शन घेतोय. आम्ही दर्शन घेतलं की आपण मग जाऊया. मित्रांनो, पहिले गणरायाचं दर्शन घेतलं इकडे शंकराच्या पिंडीचं. आणि पाहू शकता बरेच असे देव आहेत. आणि आपण इथनं दर्शन घेतल्यानंतर आपण बाप्पाची इथे जाऊ. हार आणि नारळ घेतलेला आपण, म्हणजे 3 दिवस आपला प्रवास सुखाचा होईल. आपल्याला 3 दिवस जायचे मित्रांनो. तुम्हाला माहीत नसेल, आज उद्या परवा. इकडे पाहू शकता अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, त्यांची घटना काय झाली समजली असेल तुम्हाला. आणि आता आपण आलो आहे गावदेवी मंदिराच्या इथे. दर्शन घेतलं, गावदेवी मंदिरात दर्शन घेतलं. आणि आपण आपल्या गाडीमध्ये जाऊया लालपरीमध्ये आणि तिला घेऊन चाललो आपण गणपतीपुळेला देवदर्शनाला. 3 दिवस खूप मजा येईल. चला. तर मित्रांनो, बऱ्याच टायमानंतर भेटलो. आता जरा CNG पंपावर आलतो, म्हणजे फुल केली CNG. काय टेन्शन नको ना, म्हणजे कुठं पण जायला आपली लालपरी, म्हणजे कुठं पण जाऊ शकतो. आणि प्रत्यक्षात जाणं आणि नुसतं व्हिडिओ बघणं आणि जे गाणं वाजतं, लई दिवस झालं कोकण ऑफिसमध्ये गाणी वाजत होती. पण जाऊन दे एकदा प्रत्यक्षात काय वाटतंय, कसं आहे फिलिंग वगैरे. तर फुल मजा येईल, कारण की इंस्टाग्रामवरती पण बघायला गेलो तर नुसतं कोकण गाणं यायचं. तर मला प्रत्यक्षात जाऊन आपण पण अनुभव घेऊ ना, मजा घेऊ ना. आपलाच कोकण आपण नाही गेलो तर कसं होईल. मग लगेच आपली लालपरी काढली, भाऊला बोलवलं, भाऊ चला मग जाऊया कोकण फिरायला. नंतर मग जरा आपण ॲक्टिव्हिटी वगैरे करू आता ह्यावेळीच. पण आता आपल्याकडे थोडाफार पैसा जमलेला आहे जाण्यासाठी, मी पैसा जमवलेला होता. तर मस्त जाऊन येऊ आणि 3 दिवस खूप मजा करू मित्रांनो. ते तुम्हाला शेअर करू आणि तुम्ही फक्त वॉच टाईम आणि तुम्ही फक्त बघत राहा. आणि आपण यावेळेस काय जरा मराठी हिंदी मिक्स करू, जरा तुम्हाला मजा यायला पाहिजे ना काहीतरी. तर फुल सपोर्ट असू द्या तुमचा. तर लव यू, भेटू पुढे. तर मित्रांनो, आम्ही आता CNG पंपावर थांबलेलो आणि आता स्ट्रॉबेरी घेतली. ती स्ट्रॉबेरी होती बाई, फुल वाईब आली पाहिजे कोकणाची. चाललो आहे तर अरे खिशाकडे बघायचं नाही, फुल खर्च. आणि स्ट्रॉबेरी घेतली, एकदम मस्त स्ट्रॉबेरी आहे. तुम्ही पण खाऊन घ्या, बाहेरूनच आम्ही खातो पहिले स्ट्रॉबेरी. बाई स्ट्रॉबेरी इकडची चालतं. तर मित्रांनो पाहू शकता, आणि किती भारी असा रस्ता आहे. काहीच
निसर्गाची देणगी बघा ती भारी आहे. म्हणून तर लोक इकडे येतात. बघा इकडची घरा बघा कशी बांधतात. आपली सिमेंट वगैरेची यांची बघा प्रॉपर जाम. एजंट कल्पेश ऐक ना बेकरीच्या रानात आलं का असं वाटतंय. मग काय बेकार काय मला नाही वाटत. अरे वारे बीच आहे तो. बीच आहे काय? बीच नाही तो बीच आहे. बीच आहे. ओके बॉस. तर तो लागला तर ठीक नाही तर मग त्याला घटत. आणि इकडचे झाडं बघा ना झाडं बघा. तिकडचं बघितलं इकडचे बघा मोर बघा. आणि आपल्या इकडे आलं लगेच खडतात. का माहिती आहे खडतात माणसाची नजर पडून पडून याच्या झाडाला एवढं आंबालं त्याच्या झाडाला एवढं आंबालं त्यामुळे मोड कळून जातात. इतर नाही खडत बाबा. अरे राखवा धोवाला कोकण दाखवा हे कुमुमाहे. मित्रांनो आपण इथे आलोय गोकुळ हॉटेलमध्ये. तर इकडे आपण रूम पाहतोय. तिकडे रूम बघायला मी बसलोय खाली. काय काम नाही तिकडं. तर इकडे बघतोय रूम वगैरे. तुम्ही चेकिंग करून घ्या चांगलं चांगलं मस्त गॅस तिथे. आणि आम्ही आता आलो इकडे रूम वगैरे बघतोय. ते गेले बघायला. आणि बघूया कसं म्हणजे स्वच्छता वगैरे आपल्याला पाहिजे ना भाई. स्वच्छता मेन आहे भाई. आणि इथंच आपला गणपतीपुळे आहे. देवदर्शन करू आपण. तिकडे बघितलं असेल. आणि आपल्याला ब्रिज. तर मित्रांनो फायनली पोचलो आपण. आता रूम वगैरे घेतला आहे. तर मस्त रूम असा भेटला. आता मस्त आराम करतोय जरा. इकडे जरा चिल वगैरे शांततेत राहू. मस्त जरा 5-10 मिनटं बसू. आणि आपण काहीतरी जेवायला जाऊया मस्तपैकी. आता इकडे तुम्हाला माहिती आहे मच्छीच असेल काहीतरी. बघूया आता काय भेटतंय ते. आणि आमच्यात एक ब्रो आहे तो आपला शाकाहारी खातो. त्याला बघू आता काय देतोय. आपण इकडची गणपतीपुलेची पनीर देऊ आपण. आणि आपण आता मस्त नॉनव्हेज खाऊया. चला. कमी आला. तर मित्रांनो सोन्याने तर नुसता टेन्शन दिलाय. सोन्याने नुसता लगीन करायचं का नाही माणसानी. आधीच आपली पोरा इथं अशी टवाल इंट्यात आणि लगीन करायचं नाही. 1,62,000 तोला आहे. काय करायचं भाई. लगीन करू का नको मी. 1,62 काहीतरी सपोर्ट करा भाई. सोना यारा चला. एक हप्ता वाढ बघायची. मित्रांनो आपण आता हॉटेलवरती चाललोय. पाहू शकता इकडे हॉटेल आहेत. आणि राहण्यासाठी रूम पण आहेत. आणि भाई आता आम्ही चेंज केला आहे थोडाफार. सर्वांनी नाही केला कारण की आता पहिले पेट पूजा बाकी सर्व काय. तर पहिले खाऊन पिऊन चिल होऊ. आणि इकडे बघू शकता बऱ्याच अशा काही वस्तू आहेत. अजून काय काय दिसतील तुम्हाला. आज आपण इकडेच असा फिरणार आहे इकडे तिकडे. आणि मग बाकी सर्व काय असेल तर मग आपण देवदर्शन उद्या करूया. आणि आता आपण खायला चाललोय. तुम्हाला तर माहिती आहे काय खाणार आहेत आपण. हां समजलं ना. तर मित्रांनो आता आम्ही हॉटेलला बसलोय. तर आता आपण दादाला आपण व्हेज घेऊया आणि आपण तिघं नॉनव्हेज घेऊया. असं नाही तर आम्ही दोघं व्हेज पनीरचं काय. आणि ते दोघं नॉनव्हेज खाणार आहेत. तर आता आपण व्हेज मागूया आणि त्यांना नॉनव्हेज देऊया. आणि आपण चॉईस करूया आता काय काय आहे ते बघूया. आपण असं प्राईजकडे नाही बघणार माणसं. आपण पहिले आपल्या अक्षरांकडे लक्ष प्राईजकडे लक्ष. कारण की आपण आलो आहे ते की बचत करायला नाही आलो. पहिले खाऊन घेऊ पेट पूजा करू नंतर भेटू तुम्हाला. पहिले मागवतो काहीतरी. तर मित्रांनो ही कोलंबी फ्राय बघू शकता. आणि इकडे यांनी व्हेज मागवलं आहे आणि मी पण व्हेज खाणार आहे. बाई इकडं नॉनव्हेज बाई बटर रोटी. जरा आले लगेच तावणे मारायचं. जरा शांत कार्यक्रम असती टप्प्याटप्प्यात कार्यक्रम करायचा. त्यामुळे आम्ही जरा शांतीच घेतली. थोडंफार मागवलं आहे. लागले मागू पहिले खाऊन घेऊ तुम्ही या. आणि इकडेच आपला गणेश मंदिर आहे आणि बीच आहे. त्यानंतर जाऊ आपण. तर मित्रांनो आपण जेवल्यावरती आपण आता आईस्क्रीम खायला आलो आहे. भाऊ बोलते आईस्क्रीम खाऊया आता जेवल्यावरती. पोट फुल भरलाय. तर मी टेस्ट केली आईस्क्रीम. मला नाही खायची. तर भाऊ बोलतो मी कोण घेतोय. तर ब्रोनी कोण घेतलाय आणि सीताफळ आईस्क्रीम. आणि तो त्याची अलग चॉईस आहे भाई. त्याचा नाद नाही करायचा. तो मनात येईल ते घेतो.
भाईचा आईस्क्रीम बेकार आहे त्यामुळे तो साईडला घेऊन बसलाय. बेकार म्हणजे आईस्क्रीम आहे बेकार असं बोलता येईल. तर त्याला वेगळं फ्लेवर पाहिजे. माणूसच आला की त्यामुळे आईस्क्रीम घेतली साईडलाच बसलाय. खाऊन झाल्यानंतर आपण रूमवरती जाऊ. बघा कसं बसलाय बघा. अरे एकटा शो वन मॅन शो भाई त्याचा नाद नाही भाई. तर त्यांनी पण कोण घेतलाय मला वाटलं आईस्क्रीम घेतले का. तर आता आपण असं नाही करायला पाहिजे. असं नाही करायला पाहिजे. अटकायला ग्राहकाला अटकायला नाही पाहिजे. जाऊ द्या. तर आपण आता प्लॅन चेंज केला आहे. तर आपण आता सध्या आता रूमवरती जाणार आहे. थोडं रिलॅक्स होऊ आणि आरेवारे बीचवरती जाऊ. त्यानंतर आपण तिथे जेवण वगैरे तसं नाही तिथे नाश्ता वगैरे करू आणि मग इकडे येऊ रात्री या बीचवरती. बघा असा प्लॅन आहे. ओके ना. तर चला वॉच करा. 100 असेल. 3 शेट बसलेत आणि दोघांनी जम्बो कोन घेतलाय आणि एकाने आईस्क्रीम घेतले. भैया मॅडम जाम राग करतात. असं नाही करायला पाहिजे मित्रांनो. खरं सांगतो कधी पण प्रेमाने वागायचं. कसं आहे त्या प्रेमाने वागलं ना तर माणसं जोडली जातात. तर जाऊ द्या असू द्या ज्याचा त्याचा स्वभाव असतो. तर आता पहिले आपण खाऊन घेऊ. मी नाही खाल्लं ते खाऊन घेतील मग आपण जाऊ. मित्रांनो पाहू शकतो संध्याकाळचं वातावरण कसं आहे इकडे. क्लायमेट आणि मस्तपैकी इकडे वडाचं झाड आहे. आणि इकडे तुम्हाला जर उकडीचं मोदक पाहिजे असेल तर ताईंकडे नक्कीच या. पाहू शकता. आणि जर खायचं असेल तरी पण या. बघा शकता इकडे वडाचं झाड आहे त्याच्यासमोरच ताईंचं दुकान आहे आणि ते भरपूर भारी भारी असे मोदक भेटतात. आणि भाईने आता खाल्लेले आईस्क्रीम मोदक आपण उद्या खाऊया ताईंचे. चला पुढे थेट रूमवरती गाईज चाललो आहे मित्रांनो. माहिती आहे कुठे वस्तू शोधायला. एक ती वस्तू आम्ही सांगू शकत नाही. ती गुपित आहे काहीतरी. ते आम्हाला खूप आवश्यकता आहे माझ्या मित्रांना. म्हणजे तापाची गोळी. नाही असं काय नाही. तर चाललो आपण आता काहीतरी बघायला. ते बघू आणि रूमवरती जाऊ. तर भाईला आपल्या चेंज करायचे आउटफिट्स. म्हणजेच अभी इसको पहनना है सैंडो क्योंकि देखेगी ना सब बंदे लोग उसकी तरफ. तो घेऊया आपण त्याला काही वस्तू घ्यायची ती. मग आपण जाऊया रूमवरती. चलो कंटिन्यू ब्रो. दोस्तों हमको जो चीज़ की ज़रूरत थी वो गोली है. गोली और ये जो अपने चेहरे को चमकता है. वो जो चमक आती है ना चेहरे पे पॉन्ड्स पाउडर लगा के बहुत ही अच्छी तरह की चमक आती है. तो चमक के हम कल सुबह जाएंगे गणपती बाप्पा के पास. तर असा विषय आहे. त्यामुळे आम्ही पावडर घेतली. तर आता आपण बीचवरती जाणार आहेत. तर बोलो पावडरची काही जरूरत नाही तर तरी पण घेऊन येऊ बोलो. तो दिखना चाहिए ना अच्छा. बाप्पा के जो चरणों में मेरे को जाना है ना तो इसलिए पावडर की ज़रूरत लगेगी. तर जाऊया आपण. घेतली आपली वस्तू. थोडासा डिस्टन्स आहे. इतना ते इतना आपला रूम आहे. चार्जिंगला लावू. मोबाईल चार्जिंग पण आहे भाई. तुम्हाला सर्व दाखवायचे. तो दोस्तों हम निकल चुके हैं अभी जो आरेवारे बीच के लिए जो घूमने के लिए. तो मज़ा आएगा ब्लॉग में. अभी जो तुम्हाला दाखवणार आहे तो सीन खूपच मजा येणार आहे तिकडे. बघूया काय काय. मला पण माहीत मी पहिल्यांदा बाकी आले डबल मी पहिल्यांदा. तो हमारी लाल परी विथ बॉस रेडी आहे आगे. तो गाडीमध्ये बसूया आपण आपल्या बीचवरती जाऊया. सो कसा वाटतोय लुक. तोच ठेवलाय पण जरा टी शर्ट भारी वाटते. चेहऱ्यावरती जरा टेस्ट पण येतोय त्यामुळे टी शर्ट हीच ठेवली. तर जाऊया आपण. एक दोनच काढल्यात मी. माहेरला जाते हो नाखवा हिच्या घोवाला कोकण दाखवा. माहेरला जाते हो नाखवा. Very nice beach. Okay. Yes. You like the beach? Yes. Very nice. Cold air is वाहिंग. तो गारगार हवा मस्त मित्रांनो येते. येईन तो अभी मजा लेते. बीच का मजा लेते. तुमको भी देते बीच का मजा देतोय. तुला दिसला ना मेरे पाऊस दारा मदनाचा वारा रे. कडक रस्ते ड्रायव्हर पण कडक आहे.
आरे वारे बीच कडक बीच आहे मित्रांनो. गोव्यापेक्षा भारी आहे थोडंफार. शांतता आणि राडा तुम्हाला दोन्ही. मग अर्धी लोक शांतता करतात, अर्धी लोक राडा करतात. मला बीच मात्र दिसला. तर मित्रांनो आपण पोचलो आरेवारी बीचवरती. तर या बीचचं नाव माझ्या लक्षातच राहत नाही भाई. आता लक्षात आले आरेवारे बीच आहे. आणि आता धंदा करायचे भाई. आता ती नेतो गाडीत चेपून सगळी इकतो. तर पहिले आपण फोटोशूट वगैरे करूया आणि मग तुम्हाला अजून एक नॅचरल असा व्ह्यू दाखवूया एक बीचचा चला. आणि इकडे बोटिंग वगैरे आता सध्या बंद झालेली आहे आणि लाटा पण चालू झाल्यात. तर एन्जॉयमेंट घेऊया त्यांची पण तुम्हाला पण देऊया. सो गाइस हमको एक फॉरेनर मिला है अभी इधर. उसको फॉरेनर की तरह बात करते हैं. तो वेयर आर यू ब्रो? I am from Paris. Oh, Paris is very strange. Paris is the Tarba. Carlos Targa, you are in India. Yes. You are a foreigner. चेहरे से दिख रहे हो फॉरेनर दिखता है ये. तो हमारा ही बंदा है. तो बनाना राईट आहे. आणि इकडे स्कूबा डायव्हिंग, झिप लाईन काय वगैरे काय काय आहे असे राईट. तर मित्रांनो या बीचवरती मस्त शांती आहे. शांती म्हणजे ती शांती नाही, पीसफुल म्हणजे पिन ड्रॉप सायलेंट बोलतो ना ती. कारण की फक्त इथं जी बोटी आहेत त्या चालतात ते पण कशासाठी ॲक्टिव्हिटी करण्यासाठी. नाही तर गप गुमान इथं शांत राहायला लागतो. आपली पब्लिक फोटो काढते आणि इकडे बघू शकतो कशा गाड्या जातात. तर आता फोटोशूट काढूया. मैं बैठा हूँ बनाना पे, को बहुत अच्छा लग रहा है बनाना पे बैठे हुए. तर मित्रांनो मी इथे तुम्हाला एक मिस्त्री दाखवतो. तो घर बांधतोय तो इकडे बघू शकता. आता न्यायचे आपल्याला आपल्या गावाला न्यायचे भाई. त्याला आपलं घर बांधायचे ना. इथे आपले हे पण घेऊन जायचे ती जांभा दगड ते पण आपल्याला घेऊन जायचे. त्या मिस्त्रीला मी कॉन्टॅक्ट करतो किती घेतो भाई दिवसाचा. भाई घे स्वस्तात मस्त कर. तर इकडे ॲक्टिव्हिटी करण्यासाठी राईड आहे. मित्रांनो फॉरेनर आपला बघू शकता काय करतोय. त्याला फॉरेनरशी आपलं नाव काढायला सांगितलंय. फ्रेंड्स फॉर एव्हर KPSC. तर असा क्रिएटिव्ह करतो आपला फॉरेनर पाहू शकता. तर मित्रांनो एक पूर्ण असं पाण्याचा आवाज येतोय आणि मस्त सूर्य पण आता खाली खाली चाललाय तसं दृश्य दाखवतो एक तुम्हाला पूर्ण. करले डोंगराव तुझे रंगण उडवताना डोंगराव दर्याने सगळा दर्याने सगळा पालखीला चिल गुलाल उलवी चैताचे महिन्यात ग चैताचे महिन्यात. तर गाईज कोण आई माऊलीचा उडा उडो आई माऊलीचा कोलिया लोकाना कोलिया गायाला कुली गाय माझी कुली. मित्रांनो ती गारेगार आवाज सुटले. मस्त बीचच्या किनारी बसलोय. किनारी म्हणजे तिथे बीच आहे आणि इकडे मस्त फुल मजा येते मित्रांनो. फुल वाईब आहे. कडक असा माहोल आहे आणि मस्त माइंड आणि खरंच माइंड असा फ्रेश होतं इथे बसलो की. कडक ना बोलते मग उद्या आपलं मालवण एकदम तिथं मजा. गावाला सपोर्ट करा आपल्या. तर पाहू शकता इकडे प्राचीन काळातील काही वास्तू आहेत. त्यामुळे इथे नाव दिलं आहे प्राचीन कोकण. खूप मस्त आहेत आणि ते सर्व
जांबा दगडाची घरं बांधलेली आहेत बघा, जांबा दगड. तर मित्रांनो आम्ही आता निघालेलो आहेत घूमने के लिए. तो कुछ तो खाते और वाट भरते, तो ऐसा वैसा नहीं खाते हम, कुछ अच्छा ही खाते तभी हमारा पॉट भरता है. तर मित्रांनो आता आपण मस्त काहीतरी खाऊया, मस्त इकडचं स्पेशल काहीतरी, नाही तर आपण मच्छी वगैरेच खाऊया. नाहीतर दुपारी खाल्ली, आता मग मच्छी खाऊया. चिकन खाऊन पण कंटाळा येतो आणि रोटी वगैरे खाऊ, नाही तर मग काहीतरी वेगळे बघायचं, राईस वगैरे काय असेल ते खाऊ. तर आम्ही 4 भाई आता निघालेलो आहेत काहीतरी खाण्याच्या हेतूने. तर चांगलाच काहीतरी खाऊया. तुम्हाला माहिती आहे तडका भडकीत, तर खिशाकडे नाही बघायचं, पैशाकडे पण नाही. रेट मी काय बोलतो, तुम्हाला रेटकडे बघायचं नाही, फक्त नावांकडे बघायचं. हां, तर आता आपण खाऊ. तर हे आलेत ना, त्यामुळे यांना माहिती आहे बरोबर. तर ते परफेक्ट आता दुसऱ्या कुठल्याही हॉटेलला घेऊन जातील. तर मला माहीत होईल, तर पुढच्या वेळेस तुम्हाला आणल्यानंतर मी पण तुम्हाला दाखवील. तर आता चायनीज वगैरे तर वास सुटलं, चायनीज खाऊन पण दमलं भाई. आता काय ते चांगलाच खाऊ. आणि इकडे पाहू शकता रात्रीचं कसं आहे भाई, कसं चमकत आहे. गावाकडची फिलिंग आहे ना, गोव्याकडची नाही. गोव्याला कसं रूम घरा इकडे घरं आहेत ती पण मस्त जांबा दगडाची घरं आहेत, मस्त वेगळी एकदम भारी वाटतात. आणि इकडे हवा पण फ्रेश आहे मित्रांनो. तर बघूया आता कुठे जायला भेटतंय ते खायला. हे मित्रांनो आता आपण थाली मागवलेली आहेत बाई. माझी पहिली थाली आली बाई, सुरमई थाली मागवली मी. बघा सुरमई आपली, आणि इकडे सुकट वगैरे आणि राईस काही भाकर पाहिजे आपली. कुठे पण जावं भाकरीचं काम नाही सोडा, भाकर घेतली, रोटी नको बाई. आणि चिकन जरा असं आहे मस्त आलू असतं. आता नॉर्मल बाई सुरमई भाकरी कडक आहे, वाईट बे कोकण कडक सुरमई ताजी खाऊन घेतो, नंतर भेटतो. तर मित्रांनो आता हे दोघे ब्रो आणि मी एक चाललोय आता मस्तपैकी बीचवरती, गणपतीपुले बीचवरती. तर आम्ही गेलो होतो सकाळी त्या आयडिया. आता नाईटला जरा बघायला लागेल ना काय वाईब आहे तिथे, आणि पब्लिक पण येते तिकडून. आणि आपण जातोय आता, तेव्हा पब्लिक नसते तेव्हाच आपलं जरा असं लक्षात ठेवा. जे पब्लिक करते ते आपण नाही करत, लक्षात ठेवा. आपण डायरेक्ट राडा करतो. तो आपण बीचवर ते जाऊया, जरा राडा वगैरे करणे का और मजा लेने का और देने का. सर मित्रांनो आम्ही आता चाललेलो बीचवरती. तर मोठा पोपट झालेला आहे, पण काय करणार, आम्हाला माहीत नव्हतं टायमिंग. जिकडचं ज्याच्याची एरियामध्ये ज्याच्या जवळ वापरे. आता 9 वाजता बोलतात का, 9च्या नंतर बीचवरती सोडलं जाणार नाही बोलतात, लाटा तीव्र असतात काय वगैरे काय कारण असतं. 9च्या नंतर बंद, डायरेक्ट एंट्रीज बंद. जे तिकडून असतात ते येणार तेवढंच त्यांनाच फक्त एंट्री, येताना जाताना एंट्री नाही. तर अशा प्रकारे आमचा पोपट झाला. जाऊ द्या, उद्या सकाळी ट्राय करू आपण, पण तुम्हाला दाखवूच. तर सध्या आपण आता बघूया इकडे तिकडे असं दुसरं कडेला काय काय आहे ते बघूया. नंतर आपण आपल्या रूमवरती जाऊया. सो काहीतरी खायला नेऊ पाठी. आपण आता सध्या आपण खाण्यावरती फोकस करूया, कारण की आपण आपल्या इकडे खातोच, इकडे वेगवेगळे ट्राय करू. मित्रांनो तुम्ही जेव्हा ब्लॉग बनवला, तुम्ही स्टार्ट करता, तुम्ही घाबरताय. एवढी पब्लिक आहे, घाबरायची काय करायची, वन साईड डायरेक्ट नाटाचा. हे बघा घाबरायचा नाही कधी. आणि हे बघा अस्सल कोकण मेवा, वेगवेगळ्या प्रकारचा काय काय पदार्थ आहेत. तर आपण इथं जात नाही, आपलं काय काम नाही इथं भाई, कारण की आपण जिथं आपली गरज नाही तिथं आपण जात नाही, लक्षात ठेवा. आणि आपण जायचं पण नाही, कारण की विषय काय होतो माहिती आहे का, जर आपण जायला लागलो ना, तर हा वेगळा विषय. जिथे आपण जायला लागलो ना तिथे मग लोक इज्जत देत नाही. आणि घाबरायचं नाही मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ काढताना मी पण घाबरत नाही. पण विषय असा आहे तुमच्या भाईला कंटाळा येतो. घाबरायचा विषय नाही भाई, आपण कॅमेरा चालू करतो, स्टार्ट होतो डायरेक्ट. आपला बोलबच्चन आणि जे आपली पब्लिक आहे त्यांना बरोबर आवडतो, ते लाईक सबस्क्राईब करतात. बाकीच्यांना आवडत जाऊ द्या. आने वाले आएंगे, जाने वाले जाएंगे, रास्ता खुला है, चलो. ओके मेरे चिचिंदरो.